गेल्या 4-5 दिवसांपासून मुंबईसह किनारपट्टीवर आणि विदर्भात आलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। कच्छमधील वाऱ्याची चक्रीय गती कमी होणार असल्यानं आज दुपारपर्यंत आणि दुपारनंतर मुंबईसह ठाणे पालघर मध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे पुढील 4 दिवस विदर्भातही पावसाचा जोर कमी राहणार आहे। हवामान विभागाकडून पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर आणि भंडाऱ्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत। तसंच नागपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। वसई विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखालील मुख्य रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं 1.5 ते 2 फुटापर्यंत आचोळे रोड परिसरामध्ये पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मात्र वाहन चालकांची कसरत पाहायला मिळतेय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ठाण्यात गेल्या 12 तासात मुसळधार पाऊस बरसतोय। गेल्या 24 तासामध्ये 147.29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तिप्पट पाऊस बरसलाय। कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शिवाजी महाराज चौक त्याचबरोबर स्टेशन परिसरातील मार्केट परिसरामध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक मंदावली आहे, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांब उडाली आहे। शहापूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। नदी नाले दुथडी भरून वाहत असून भातसा नदीच्या पाणीपातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। पनवेलमध्ये रविवार हा पावसाचा सुपर संडे ठरलाय। पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली आणि ग्रामीण एमआयडीसी परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साठल्यामुळे नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत। गेल्या 24 तासामध्ये तालुक्यामध्ये 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। नदी नाले ओसंडून वाहत असून राजापूरच्या अर्जुना कोदवली नदीच्या पाणीपातळीमध्ये घट झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। गड नदीला पुन्हा पूर आल्यानं पुराचं पाणी मागजन या बाजारपेठेमध्ये शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर काही ठिकाणी देखील पुराचं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये। रत्नागिरीतील परशुराम घाटाला पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगडमाती रस्त्यावरती आली आहे, त्यामुळे परशुराम घाटातून संत गतीनं वाहतूक सुरू झाली आहे। मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाले। पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सुत्रावड्यातील 8 कुटुंबांचं रात्रीचं स्थलांतर करण्यात आलंय। जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। गगनबावडा मार्ग हा कोकणाला जाणारी ही जी वाहतूक आहे ही देखील बंद करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं शहरातील अंडरग्राऊंड पुलाखाली पाणी झालंय। या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मोठी कसरत करत वाट काढावी लागतेय, त्यावेळेस रेल्वे विभागानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जोर धरतीये। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरल्यामुळे जिल्ह्यातील स्थिती अद्यापही नियंत्रणात आहे। अंधारी नदीची पाणीपातळी कमी झाल्यानं चिचपल्ली या जवळील पुलावरील पाणी ओसरल्यामुळे चंद्रपूर मूल हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। वर्धा नदीची पाणीपातळी देखील नियंत्रणात आहे, तर इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं इरई नदी दुथडी भरून वाहतीये। सांगली जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीत तब्बल 8 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर असलेलं कालेश्वर जवळील नदीघाट हा पाण्याखाली बुडालाय। या मेडीगट्टा कालेश्वर धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आल्यानं गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून पूरस्थिती ही जैसे थेच आहे। पर्लकोटा नदीवरील पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर सिरोंचा, आलापल्ली आणि भामरागड येथील 28 पेक्षा जास्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।